नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। नेहमीप्रमाणे आज आपण आले बाजार भाव बघणार आहे। मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही भावामध्ये घसरण झालेली आहे बऱ्यापैकी, तर त्याच्यामध्ये थोडी सुधारणा आज रोजी झालेली आहे। म्हणजे मागच्या 2 दिवसांमध्ये थोडी तेजी बघायला आपल्याला मिळत आहे आणि आशा पण आपण करावी की अशी आशा आहे की अजून थोडी तेजी यावी म्हणून, कारण बरेच शेतकरी अजून आले भाव कमी झाल्यामुळे थांबलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं जे नोटिफिकेशन मिळत राहील। शेतकरी मित्रांनो, आले भावामध्ये जे तर यावर्षी नक्कीच तेजी येणार असल्याचे संकेत होते आणि आले बाजारभाव तेजीत आलेसुद्धा होते। 48-50 पर्यंतसुद्धा आले भाव तुम्हाला माहीतच आहे गेले होते, पण हे अचानक भाव रिवर्स आले ते 4042 रुपयापर्यंत। तिथपर्यंत जे येतं भाव जे येतं स्टेबल होते, कारण मार्केटमध्ये आवक वाढली की भाव कमी होतातच, त्या हिशोबाने ते रेट होते। त्यानंतरसुद्धा आता परत 2800 रुपयेपर्यंत भाव कमी झाले होते मागच्या हप्त्यात। तर शेतकरी मित्रांनो, हे जे भाव कमी होण्याचं कारण आहे, हे 4000 वरून डायरेक्ट 3000 आणि 2800 रुपये एवढा जो भाव कमी झालेला आहे मागच्या काही दिवसापूर्वी, तर त्याला कारण जे आहे, तर बरेच शेतकऱ्यांनी त्यावेळेस मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इराण आणि अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध जे चालू आहे, तर हे भले भारतासोबत चालू नसलं कारणानं तरीसुद्धा याचा इफेक्ट जो आहे, याचा परिणाम जो आहे आपल्या सगळ्या शेतमालावरच झालेला आहे। तर आले पिकावरसुद्धा याचा परिणाम झालेला आहे, कारण जो माल बाहेर राज्यातला माल जो असतो, जो एक्सपोर्ट क्वालिटीचा असतो, किंवा महाराष्ट्रातलासुद्धा जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कोणताही असो, आले असो, टोमॅटो असो, भाजीपाला असो, कोणताही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जोपर्यंत एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत आपल्या लोकल मार्केटला भाव वाढत नाही। कारण महाराष्ट्रातला माल जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रातच जर मंडीमध्ये आला तर मंड्यामध्ये माल जास्त होतो आणि त्याचे परिणामी भाव जे तर रिवर्स येतात। जर 50% जर आपण 100% आपलं जे उत्पादन आहे आले पिकाचं, त्यापैकी जर 40% सुद्धा एक्सपोर्ट झालं, 40% म्हणतोय, तर 40% सुद्धा किंवा 30% सुद्धा एक्सपोर्ट झालं आपल्या देशातून बाहेर देशात किंवा इतर अनेक राज्यामध्ये जर जास्त एक्सपोर्ट झाला, तर आपल्या ज्या मंड्या आहेत, जे व्यापारी घेतात आणि इकडच्या मंड्यामध्ये पाठवतात, आपल्या महाराष्ट्रात किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर का होत नाही काही। तर आता एक्सपोर्ट म्हणजे काय होतं की एक्सपोर्ट देशाच्या बाहेर होतो आणि आपल्याकडचा जो माल आहे, ज्या राज्यामध्ये कमी तुटवडा कमी आहे, कमी प्रमाणात माल आहे, आले अद्रक आहे किंवा इतर भाजीपाला जो असतो, तो इथून मग व्यापारी चांगल्या क्वालिटीचा माल तो तिकडे पाठवतात। त्यामुळे आपल्याकडं तेजी येते, भावामध्ये मागणी वाढते आणि मागणी वाढल्याने तेजी येते। आता सध्या मागणी कमी झालेली आहे बाजारात, कारण जे आता 100% उत्पादन झालेलं आहे त्याचं जर 40% एक्सपोर्ट झालं आणि 60% आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर राज्यामध्ये जर ते मार्केटमध्ये गेलं, तर ते व्यवस्थित सुरळीत ज्याची साखळी असते ते चालते। कारण लोक जेवढीच लोकसंख्या आज रोजी आहे तेवढंच प्रोडक्शन जर 60% त्यामध्ये वाटलं गेलं तर ते व्यवस्थित होतं आहे। जर तिथंच जर तुम्ही 10 लोकांना जर 100% जर हे खायचं म्हटलं समजा, तर ते खाल्लं जाणार नाही, कारण याची पेस्ट पण बनते, कंपन्या पण घेतात, पण जर जास्त आवक वाढली तर त्याचे जे तर घेणारे मार्केटमध्ये घेणारे कमी असल्या कारणानं हे रेट जे तर कमी होत असतात। तर तेच झालेलं आहे की आपल्या इकडचं जे प्रोडक्शन आहे 100% ते आपल्याच महाराष्ट्रात किंवा आपल्याच देशामध्ये हे फिरत आहे आणि मागणी कमी असल्या कारणाने हे भाव। तर ही होती मार्केटचे जे रेट कमी होण्याचे कारण। आणि आजच्या ह्या 2 दिवसापूर्वी जे तर 28 रुपयापासून त्यात सध्या 32 रुपयापर्यंत खरेदी चालू आहे
आणि काही ठिकाणी जे आहे तर 35 रुपयापर्यंत 34 रुपयापर्यंत सुद्धा खरेदी चालू आहे शेतकरी मित्रांनो. पण माझ्याकडे जे आहे तर 32 रुपयापर्यंत मागत आहे आज रोजी. तर तुमच्याकडे काय भावाने मागत आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून ही जी माहिती आहे, हे जे भाव आहे आजचे, हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, सगळ्यांना कळेल. आणि यानंतर आपण आता 2026 नवीन अद्रक लागवडीसाठी जे बियाणं ठेवलेलं आहे त्याबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्या विषयावर आपण एक स्पेशल व्हिडिओ सविस्तर माहिती देऊ. आणि येणाऱ्या 2026मध्ये लागवड तुम्ही कधी करताय, कोणत्या महिन्यात नियोजन आहे, त्यानुसार सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे. कोणाची 15 मेला लागवड आहे, कोणाची आता सध्या काही ठिकाणी तर एप्रिलमध्ये सुद्धा लागवड करतायत शेतकरी सध्या त्याला. पण ते लागवड करतायत त्यासाठी तुमचे आलेबेने जे तर व्यवस्थित जर्मिनेट झाले की नाही हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही उगाच गडबड करून फायदा नाही. जे शेतकऱ्यांनी अगोदर बेणं काढलेलं आहे त्यांचं सीड ट्रीटमेंट करून जे ठेवलेलं होतं ते जर्मिनेट झालेलं असेल तरच त्यांना सध्या लागवड करायला चालते. आणि तुमच्याकडे पुरेसं पाणी असेल तरच तुम्ही आले लागवड करा. यंदाचं हवामान जे आहे तर खात्यानं पण सांगितलेलं आहे की थोडेसे पाणी पाऊस जो आहे तो कमी सांगितलेला आहे. त्यानुसार तुम्ही नियोजन करा शेतकरी मित्रांनो. उगाच घाई गडबड करून हे पूर्ण 9 महिन्याचं पीक जे आहे तर तुम्ही एक 4-5 दिवसासाठी गडबड केली तर हे नुकसान होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी तुम्हाला वाटली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.